मुंबईमध्ये काही भागात 24 आणि 25 मे रोजी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। घाटकोपर, मुलुंड, भांडूप या ठिकाणी पाईपलाईनचं काम करण्यात येणार आहे। मुंबईकरांना त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसाळापूर्व काही कामं हाती घेण्यात आलेली आहेत आणि त्यासाठीच मुंबईकरांना पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या काही भागात 24 आणि 25 मे रोजी ही पाणी कपात सांगण्यात आलेली आहे। तशा सूचना सुद्धा महानगरपालिकेने दिलेल्या आहेत। घाटकोपर, मुलुंड, भांडूप या भागामध्ये पाईपलाईनचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांनी 24 आणि 25 या काळामध्ये पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर ठाण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाईपलाईन संदर्भात काम हाती घेण्यात आलेलं आहे। पावसाळापूर्व काही कामं आहेत जी कामं केली जात आहेत आणि त्यासाठीच मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जातंय। ठीक माहिती घेऊयात। जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, पाण्याची कपात सांगण्यात येते, नेमकी कोणकोणती कारणं देण्यात आलेली आहे ज्यासाठी 24 आणि 25 ला मुंबईत पाणी नसेल आणि कुठे कुठे नसेल? प्रज्ञा, मुंबईमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प होऊ घातलेला आहे, तो म्हणजे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता। या जोड रस्त्याचं काम आता वेगाने सुरू होणार आहे आणि त्यासाठी जी जलवाहिनी आहे ती जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी पाणी कपात करण्यात आल्याचं कारण मुंबई महानगरपालिकेने दिलेलं आहे। जर आपण हे परिसर पाहिले तर मग एन विभाग, एस विभाग, ज्यामध्ये मुलुंड, नाहूर, विक्रोळी, मुलुंड गोरेगाव जोड रस्ता लगतचे जे परिसर आहेत म्हणजे LBS मार्ग झाला, JN मार्ग झाला, हे जे संबंधित मार्ग आहेत त्या मार्गांवर पाणी कपात करण्यात आलं आहे। 24 आणि 25 मे रोजी ह्या भागांमध्ये पाणी कपात असणार आहे। 24 तासांसाठी जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतलं आहे महापालिकेने आणि त्या कारणास्तव हे पाणी जे आहे ते कपात करण्यात आले आहे। त्यामुळे ऐन मे महिन्यात ज्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, पावसाची प्रतीक्षा लोकांना आहे, मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी पाणी कपात आहे, पाणी पुरवठा कमी प्रमाणात होणार आहे। अशा परिस्थितीत मुंबईकरांना आता 2 दिवस पाणी नसणार आहे। त्यामुळे आवाहन करण्यात आलं आहे की नागरिकांनी देखील जपून पाणी वापरावं आणि नियोजित करून पाण्याचा वापर करावा। प्रज्ञा, अगदी, पण त्याबरोबरीनं आपण जर बघितलं तर केवळ मुंबईतच नव्हे तर ठाण्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या जात आहेत की पाणी जपून वापरावं। याबरोबरीनं सध्या जे काम सुरू आहे, जे तुम्ही आता ज्या संदर्भातली कल्पना दिली, ते किती काळ चालणार आहे त्याबद्दलची काही माहिती कळू शकलेली आहे का? प्रज्ञाची माहिती आपल्यापर्यंत मिळाली आहे महानगरपालिकेतर्फे। त्या माहितीनुसार केवळ 2 दिवस हे काम सुरू राहणार आहे, म्हणजे 24 आणि 25। त्यासाठी हे जे पाणी कपात करण्यात आलं आहे गोरेगाव मुलुंड या विभागामध्ये। दुसरीकडे ठाण्याचा जसा तू उल्लेख केला, मी मगाशी देखील म्हणाले की ह्या जो जोड रस्ता होत आहे त्या परिसरामध्ये लगत जे कुठली भाग आहे त्या भागांमध्ये पाणी कपात आहे। मात्र दुसरं देखील एक कारण देण्यात आलं आहे, ते म्हणजे की मुंबईमध्ये काही ठिकाणं, मुंबईमध्ये खरं तर जे पाणी पुरवठा करणारी धरणं आहेत तिथे देखील पाणी आता आटत चाललेलं आहे। उष्णता तितकी आहे, उन्हाळा इतका आहे, त्यामुळे काही भागांमध्ये आता पाणी कपात सुरुवात करायला महानगरपालिका सुरू करणार आहे आणि त्यातच एक ठाणं देखील आहे आणि त्यामुळे ठाण्यात देखील पाणी कपाताला सुरुवात होणार आहे। हळूहळू ठिकठिकाणी जिथे जिथे गरज वाटेल तिथे तिथे महानगरपालिका पाणी कपात करायला सुरुवात करणार आहे। प्रज्ञा, जुई, सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळापूर्व काही कामं हाती घेतली जातात ज्यामध्ये पाईपलाईन स्वच्छतेचं काम सुद्धा हाती घेतलं जात असतं। अशा स्वरूपाची काही कामं ही सध्या घेतली गेलेली आहेत अशी एक प्राथमिक स्वरूपाची माहिती जी आहे ती सुद्धा समोर येते। त्याबद्दल काही अपडेट्स कळलेत का तुम्हाला? प्रज्ञा, ज्या वेळेला पावसाळा येतो त्याच्या काही 1 महिन्या अगोदरपासूनच खरं तर मुंबई महानगरपालिका ही सगळी कामं हाती घेते। म्हणजेच नाले साफसफाई असेल, नाल्यांची पाहणी केली जाते की किती प्रमाणात नाले साफ केले गेले आहेत। वृक्ष तोडणी देखील हाती घेतलं जातं, कारण का जे मोठे मोठे वृक्ष असतात ते खरं तर उन्मून कोणाचाही मृत्यू नाही, याची कुठलाही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे वृक्ष तोडणीचं देखील काम हाती घेतलं जातं। त्यासोबतच ज्या जलवाहिन्या आहेत त्या व्यवस्थित आहेत का, त्या फुटणार नाहीत का, त्या ओव्हरफ्लो होणार आहेत का,
याची देखील काळजी घेतली जाते। मात्र आता जर आपण पाहिलं तर मग या सगळ्याला लोकसभा निवडणुका होत्या, त्यामुळे कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेकडून देखील दिरंगाई केली जात होती, दुर्लक्ष केलं जात होतं। आणि आता ज्या वेळेला पावसाळा अगदी 2 ते 3 आठवड्यांवर येऊन ठेपलेला आहे, त्यावेळेला महानगरपालिकेकडून घाई केली जात आहे। नालेसफाई असतील, ज्या जलवाहिन्या असतील त्या वळवण्याचं काम हाती घेतलं आहे महानगरपालिकेने। त्यामुळे आता हळूहळू ही कामं आजपासून घेतली जाणार आहेत। काल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत, प्रशासक आहेत भूषण गगराणी, त्यांनी एक बैठक घेतली आणि त्यांनी देखील या बैठकीमध्ये या सगळ्याच्या बाबतीत निर्देश दिलेले आहेत आणि सगळी कामं पावसाळ्याच्या पूर्वी कशी लवकरात लवकर करता यावी असे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच जुई, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच।